सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। सर्वात मोठा निर्णय अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावुक झाले होते। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांचे राज्याच्या अर्थकारणातील योगदान अधोरेखित केले। अजितदादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे आणि अर्थसंकल्पाचे नाते अतिशय दृढ होते। त्यांनी विक्रमी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे। कामाचा माणूस हीच त्यांची खरी ओळख होती। अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खालील 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या। अजितदादांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे एक भव्य स्मारक राज्य सरकारतर्फे उभारण्यात येणार आहे। तसेच प्रशासकीय कामात आणि नागरी सोयीसुविधांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी अजित पवार गतिमान नागरी सन्मान हा पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे। हा अर्थसंकल्प मी पूर्णपणे अजितदादांना समर्पित करत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपला आदर व्यक्त केला। अजित पवार हे त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावासाठी आणि कामाच्या गतीसाठी ओळखले जायचे। त्यांच्या याच गतिमान कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेण्यासाठी हा नवीन पुरस्कार दिला जाणार आहे। या घोषणेनंतर उपस्थित सदस्यांनी सभागृहाने बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले।